मराठा आरक्षणाबाबत 54 लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाण्यातली मेट्रो भुयारी मार्गांच्या प्रकल्पासाठी मोठी तरतूद, तर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय। देशी गायींना राज्य माता गोमाता म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आदिवासींचं आंदोलन तुर्तास स्थगित। रखडलेल्या भरती प्रक्रियेवर निर्णयाबाबत आश्वासन मिळाल्याची झिरवाळांची माहिती। सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा, तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर। शिंदे फडणवीस आणि अजितदादांसोबत रात्री खलबत। महाविकास आघाडीच्या 2 दिवसीय बैठकीला सुरुवात। विदर्भाच्या जागांवरून चर्चा रखडल्याची माहिती। नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकाने लुटले लाडक्या बहिणींचे पैसे। लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती। केंद्र संचालक सचिन थोरात फरार। पुण्यामध्ये उच्च शिक्षित महिलेला 3 कोटी 5 लाखांना गंडा। चीनमध्ये ड्रग्ज पाठवल्याचं सांगून फसवणूक। बँकेतले पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात ठेवण्यास सांगून लुबाडली। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागात ठाकरेंच्या नेत्याकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्डला मारहाण। बांधकाम ठेकेदारीवरून जोरदार राडा। गोव्यातला प्रमोद सावंत विरुद्ध विश्वजित राणे वाद अखेर दिल्लीच्या दरबारात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सावंत आणि राणेंना जाब विचारणार। नागपूरमधल्या केळवत परिसरात हिट अँड रन। अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 3घांचा मृत्यू। चालकाचा शोध सुरू। कानपूर टेस्टवर भारताची पकड मजबूत। वेगवान खेळ करत भारताने घेतली 52 धावांची आघाडी। दिवसाअखेर बांगलादेश 2 बाद 26 धावा। भंडाऱ्यामध्ये कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात महिलांवर सौम्य लाठीमार। गर्दी पांगवताना झालेल्या चेंगराचेंगरीत 5 ते 6 महिला जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।